तिच्या संघाने जागल्या दरा खोऱ्यातील शिरा, दरा खोऱ्यातील सिरा. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रफीउद्दीन फकीबाई हायस्कूलचे माननीय मुख्याध्यापक, अतिशय शिस्तप्रिय असे मुख्याध्यापक जे या शाळेला लाभलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावे आणि त्यांनी ते स्वीकारावं असे मी त्यांना मनापासून विनंती करतो. त्यांच्यासाठी दोन ओळी आहेत. जीवन जगताना संगत असते मित्राची, जीवन जगताना संगत असते मित्राची, सोडवत अवघड उदाहरणे मदत होते मित्राची, मदत होते मित्राची. शोभा वाढवल्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची, मदत होते अध्यक्षांची. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अध्यक्षांचे स्वागत करावे. त्यानंतर मी कार्यक्रमाची सुरुवात आपल्या इस्लामी धर्माप्रमाणे कुराणची तिलावत ने कार्यक्रमाची सुरुवात करतो. त्यासाठी मी आमंत्रित करतो अन्सारी अहमद रजा मोहम्मद सलाम यांना. त्यांनी यावं आणि कुराणची आयत या ठिकाणी पठण करावे. Alhamdulillahi Rabbil Alamin Ar-Rahmanir Rahim Maliki Yawmiddin Iyyaka na'budu wa iyyaka nasta'in Ihdinas siratal mustaqim Siratal ladzina an'amta 'alaihim ghairil maghdubi 'alaihim waladdallin. Amin. माहीत आहे तो एक क्रांतिकारक आहे. तो आपल्या घरात लपला हे कोणालाही कळता कामा नये, म्हणून त्याच जेवण सुद्धा त्याच्या खोलीत तरतेच जा. तो असेपर्यंत दुसऱ्या कुणालाही आपल्या घरी बोलवू नकोस. आणखी एक काळजी घे, बाहेर जाताना घराला कुलूप लावू जा. धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी अन्सार अनफल यांनी वाचन कसे करावे त्यांनी आपल्याला सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेमध्ये शिकत असतो. वाचन हा महत्त्वाचा भाग आहे. शाळेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना वाचता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना लिहिता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना बोलता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना दुसऱ्यांच्या मनातील भावना समजावून सांगता आला पाहिजे आणि दुसऱ्यांना समजावून देखील त्यांना सांगता आलं पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो वाचनाचा. या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे काही बोल हे कॅमेरेमध्ये आले नाही, त्यासाठी मी पुन्हा त्या शब्दांची उजळणी करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राष्ट्राला खूप मोठी संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी ही या भाषेची राजभाषा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी लोकांनी अनेक साहित्य, कलावंतांनी, क्रांतिकारांनी, लोकांनी, राजांनी, अनेक लोकांनी म्हणून या मराठीला उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अनेक लोक म्हणतात मराठी ही महाराष्ट्राची शान आहे, आन आहे, बाण आहे. मराठी ही महाराष्ट्राची शान आहे, आन आहे आणि बाण आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज, आंबेडकर, शाहू महाराज, शाहू फुले आणि महात्मा फुले अशा सर्वांनी या मराठीसाठी अतिशय कष्ट घेतलेले आहेत, काम केलेले आहेत. म्हणून हा महाराष्ट्र आज आपल्याला संपूर्ण देशात एवढंच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक नावाजलेला राज्य म्हणून ओळखला जातो, एक प्रगत राज्य म्हणून ओळखला जातो. या राज्याची माती अतिशय नम्रतेची आहे. लोक या राज्याच्या विकासासाठी, लोक या राज्यामध्ये आपलं स्वप्न उज्ज्वल करण्यासाठी स्वप्नाची नगरी म्हणून या महाराष्ट्राला पाहतात आणि महाराष्ट्रामध्ये लोक येतात. ही मोठ्या अभिमानाची आणि मोठ्या गर्वाची बाब आहे. म्हणून आपण म्हणून या ठिकाणी मराठी दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी
अनेक असे क्षेत्र लाभलेले आहेत. पुण्याची मराठी आपण पाहिली ती वेगळी असेल, विदर्भाची मराठी आपण पाहिली ती देखील वेगळी असेल, त्यानंतर कोकणाची मराठी वेगळी आहे विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राची मराठी वेगळी आहे आणि मराठवाड्याची मराठी वेगळी आहे. हे संपूर्ण जे विभाग आहे त्या संपूर्ण विभागामार्फत महाराष्ट्रामध्ये मराठी ही जपली जाते, त्याचे संवर्धन केलं जातं आणि त्याला वाढवलं जातं. यानंतर मी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला आमंत्रित करतो. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे हमजा अय्यान सिद्दीकी. ते यावं व्यासपीठावर आणि आपले विचार मराठीबद्दल सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. हमजा अय्यान सिद्दीकी. जांभळ्या तळात केसर सायंकाळी मिळे, भेस फुलांचे सफेद शिंपीत वाटेवरती तळे, हजार लाटा नाचत येती घाट किनाऱ्याकडे. धन्यवाद. हजार लाटा नाचत येती घाट किनाऱ्याकडे, हजार लाटा नाचत येती घाट किनाऱ्याकडे. विद्यार्थी मित्रांनो, या खूप सुंदर पद्धतीने हमजा अय्यान सिद्दीकी यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आईसारखी माया तिची आपुलकीची छाया, आईसारखी माया तिची आपुलकीची छाया, मराठी भाषा दिली जपूया तिची माया, जपूया तिची माया. आपण मराठी भाषेला जपूया, त्याला वाढवूया आणि त्याचे संवर्धन करूया. या ठिकाणी मी हे आपल्याला आश्वासन करतो. आपण कराल अशी सुद्धा मी अपेक्षा बाळगतो. त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे मुसद मंसूर अन्सारी, 8वी असा विद्यार्थी. तो येईल आणि आपल्याला एका 8वीचं पुस्तक भूमिगत मधला एक छोटासा परिचय तो आपल्याला वाचून दाखवेल. शांतपणाने ऐकावं असे मी ते समजायचे ते तिला समजले. आपला पाहुणा हा एक देशभक्त आहे. आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्रजांविरुद्ध तो लढत आहे. आपली बायको, मुले, घरदार या सर्वांना सोडून आपल्या जीवाची पर्वा न करता तो चळवळी पडला आहे. म्हणून आपल्याला करता येईल ती मदत आपण करावी असे तिने ठरवले. अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी वाचन केले. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आपल्याला सुद्धा वाचता आलं पाहिजे. आपण घरामध्ये सराव करा. रोज एक ओळी किंवा 2 ओळी आपण वाचत जा. हळूहळू वाचता आपल्याला देखील वाचता येईल आणि एक दिवस मोठा सागर आपल्याला जमा होईल, आपल्याकडे तो जमा होईल. म्हणून आपण वाचनाचा सराव करावा आपल्याला अशी मी. त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अन्सारी मोहम्मद राफी. अन्सारी मोहम्मद राफी 8वी असा विद्यार्थी. तो मंचावर येईल आणि आपल्याला एक सुंदर अशी कविता तो या ठिकाणी सादर करेल. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप छान. धन्यवाद. खूप खूप छान. धन्यवाद. या ठिकाणी अन्सारी मोहम्मद राफे हा 6वी असा विद्यार्थ्यांनी मराठी बद्दल खूप चांगल्या पद्धतीने चांगलं सांगितलेले आहेत. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार आणि मराठी म्हणजे आपुलकी. मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा या ठिकाणी तो विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या ठिकाणी सांगितलेले आहे. मराठी म्हणजे गोडवा म्हणजे किती चांगली पद्धत. गोडवा म्हणजे गोड. त्यानंतर मराठी म्हणजे प्रेम आणि मराठी म्हणजे संस्कार आणि मराठी म्हणजे आपुलकी. या ठिकाणी मराठी बद्दल खूप चांगल्या पद्धतीनं अन्सारी मोहम्मद राफेने आपले विचार सांगितलेले आहे. त्यानंतर मी आमंत्रित करतो पुढचा विद्यार्थी तांबे मुस्तफा 6वी असा विद्यार्थी असेल. तो येईल आणि आपल्याला एक सुंदर कविता या ठिकाणी सादर करेल. सर्वांनी टाळ्या वाजवून तांबे मुस्तफाचं स्वागत करावं. नवीन पद्धतीचा हा चमत्कार आता कशाला होता बेकार.
नको पेन, नको पाकिट, नको कागद, नको तिकीट, नको आता पोस्टात जायला, नको पोस्टमनची वाट बघायला. हवा असतो घरी संगणक एक, टेलिफोन आणि मोडेम एक, किंवा मग इंटरनेट कॅफेत चला, झटपट ईमेल करता येईल तुम्हाला. मिनिटाच्या आत पत्र पोचते, वाटले की नाही तेही कळते. तिकडूनही उत्तर चटकन येते, डोक्याला अजिबात कटकट नसते. खूप छान, अतिशय सुंदर पद्धतीने सर्वांनी टाळ्यावर स्वागत करावं. त्यामुळे मुस्तफा खानवी असा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं त्याने सातवीची कविता संगणक ईमेलची कविता होती 1 2 3 4 जाते मिनिटात आपले जे काही ईमेल आहे ते पोहोचते. ही कविता सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे. त्यानंतर मी आमंत्रित करतो तो रंगमंचावर यावं आणि एक सुंदर या ठिकाणी वाचन त्यांनी करून दाखवावं. अन्सारी मोहम्मद मासी. त्या दिवसापासून शंकाच्या अंधाऱ्या खोलीत अंगावर गोगडे घेऊन मुस्कटून पडायच्या. जेवून त्या खोलीला बाहेरून कुलूप लावायची. गुपचूप जेवणाचे त्या ताट नेऊन द्यायच्या. अंधाऱ्या खोलीत शंकरच्या चेहरा देखील तिने कधी पाहिला नाही. सारे काम आटोपले की घराला कुलूप लावून ती मैत्रिणीकडे जाऊन बसायची. रस्त्यात पोलीस दिसला की कडेवरच्या मुलाला शंभर घटात छातीची घालायच्या मनात घालून जायची. खूप छान, धन्यवाद. या ठिकाणी अन्सारी मोहम्मद मासीर यांनी 8वीच्या पुस्तकातील भूमिगत ही पाठ अतिशय सुंदर पद्धतीने वाचन करून दाखवलेला आहे. या अन्सारी मोहम्मद रजा यांना त्यांनी यावं आणि आपलं वाचन मराठीतलं अतिशय सुंदर पद्धतीनं सुस्पष्ट आवाजात मोठ्यानं वाचून दाखवावं अशी मी त्यांना विनंती करतो. अन्सारी अहमद रजा. याच काळातील एक मध्यरात सगळीकडे तामझाम झाली होती. एक व्यक्ती अंधारात शांतपणे चालली होती. एक घरापुढे ती थांबली. आजूबाजूच्या कानोसा घेतला. आपल्या कोणी पाहत नाही अशी खात्री झाल्यावर तिने हळूच दाराची कडी वाजवली. दार उघडले गेले. त्या आतल्या माणसाला कंदिलाच्या प्रकाशात एक थकला भागलेला चेहरा दिसला. त्याचे डोळ्यात भरकटन अनेक भाव चमकून गेले. राजकारलेला तू चेहरा पाहून आतल्या माणसाला कसली चटकन बारीक केला. आलेल्या माणसाला आधी आत घेऊन दार लावले आणि विचारले, शंकर अशा एवढी असा. खूप छान. या ठिकाणी अन्सारी अहमद रजा यांनी वाचन करून दाखवलेलं आहे. आपली शान मराठी, आपली शान मराठी, आपली मान मराठी. मान म्हणजे गर्दन. आपली शान मराठी, आपली मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राची श्वास मराठी, महाराष्ट्राची श्वास मराठी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी पुढच्या विद्यार्थ्याला आमंत्रित करतो. कुरेशी अब्दुल रहमान हे रंगमंचावर यावं आणि छोटीशी लहान कविता त्यांनी सादर करावी. हा विद्यार्थी 6वी अस आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं तो कविता सादर करेल. आपण लक्ष करू द्या. उठा उठा चुईताई, उठा उठा चुईताई, सारी कडे उजाडले, डोळा तरी मिटालेले अजूनही. सोनारी
हा दूध आला घराट्याच्या जरापाशी, डोळ्यावर झोप काशी आजू नाही, उडा उडा चूक आई ताई, सारी कळे उजाडले, डोळा तरी मिळाले आजू नाही, लगा बघ पाखरे हे ही गात गात गोड गाणे, ही तात बघा जाणे, सोयी कला उडा उडा ताई, सारी कळे उजाडले, डोळा तरी मिटले आजू नाही. धन्यवाद. छान. या ठिकाणी कुरेश अब्दुल रहमान यांनी उठा उठा चिमुताई ही कविता आपल्या सर्वांना म्हणून दाखवली. विद्यार्थी कविताने, साहित्याने, ग्रंथाने आणि लेखनाने समृद्ध झालेली आहे. मराठीची साहित्य, मराठीची बोली, मराठीची पद्धत, मराठीची मर्यादा आणि मराठीची निभावणी ही अतिशय सुंदर आहे. आपण या मराठीच्या प्रेमात पडलो तर नक्कीच आपल्याला ही भाषा येईल आणि आपण या मराठीमध्ये एक सुसंस्कृत आणि खरे व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येईल. म्हणून या ठिकाणी मराठी ही आपली अतिशय सुंदर भाषा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, माझी मराठी माय बोली, माझी मराठी माय बोली, गोड तिचे बोल, गोड तिचे बोल, संस्कृतीचा साज लाविते, संस्कृतीचा साज लाविते, शब्दांची ही बोल, शब्दांची ही बोल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा विद्यार्थी आहे आणि हा शेवटचा विद्यार्थी आहे पठाण रेहान आबिद. मी या विद्यार्थीला आमंत्रित करतो तो रंगमंचावर यावं आणि मराठी बद्दल आपले विचार सांगावे. पठाण रेहान आबिद. आईसाठी माया, आईसाठी आधार, अमूल्य सवाल. गर्व आहे मराठी असण्याच्या, या मातीतच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा विद्यार्थी पुन्हा एकदा वाचणार आहे. आपण लक्ष करून ऐकावं. आईसारखी माया, बाबासारखा आधार, हीच आपली माय बोली, अमूल्य आहे वर्षा सागर. गर्व आहे मराठी असण्याच्या, या मातीत आहे सुखाचा आधार. खूप छान, अतिशय सुंदर पद्धतीने आपण टाळ्या वाजवूया. पठाण रेहान सहावीचा विद्यार्थी आहे. त्याने सुंदर अशी कविता या ठिकाणी म्हटलेली आहे. महाराष्ट्र हा आईसारखा आहे, सर्वांना सामावून घेतो, सर्वांना एक सुंदर जीवन जगण्याची प्रेरणा महाराष्ट्रातून मिळते, सर्वांचा विकास होतो, सर्वांची आर्थिक घडामोडी सुधारते, अर्थव्यवस्था चांगली होते. एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र हा देशातील अर्ध्या ट्रिलियन वर पोहोचलेला आहे. महाराष्ट्र हा देशात अर्ध्या ट्रिलियन म्हणजे 51 लाख कोटी पर्यंत महाराष्ट्र आज पोहोचलेला आहे. येणाऱ्या अजून 2-4 वर्षांमध्ये महाराष्ट्र हा 1 ट्रिलियन म्हणजे 100 लाख कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या सर्व यामागचं कारण आहे की महाराष्ट्राचं मन मोठं आहे, महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्र सर्व जाती धर्मातील लोकांना, पंथातील लोकांना सर्वांना सामावून घेतो, सर्वांना समाविष्ट करतो आणि सर्वांची जी काही समस्या आहे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. पुढे मी या ठिकाणी माननीय अध्यक्ष आपली शाळेचे अतिशय लोकप्रिय असे व्यक्तिमत्व मोहम्मद शफी फारुकी साहेब यांनी यावं आणि आपले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे असे मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. जो भी चल रहा था, मैं आपसे उर्दू में कुछ सवाल कर रहा हूँ, मराठी में सर
प्रोग्राम को चला रहे थे, जो उसके लिए लफ्ज है संचालन कर रहे थे मराठी मध्ये, ते संचालन करत होते अब्दुल करीम बागवान सर. जे आपले मराठीचे शिक्षक आहे आपल्या शाळेत. आणि ते मराठी भाषामध्ये आपले मत व्यक्त करत होते आणि विद्यार्थ्यांना बोलावत होते इथे मंचावर. कितने बच्चों को बहुत आसानी से समझा था उनकी बात, क्या क्या बोले थे सर ने. अभी आप सब ध्यान मेरी तरफ दीजिए आप, क्योंकि मैं बाद में कुछ बच्चों से मुलाकात करने वाला हूँ जिनको मैंने नोट किया हूँ दोनों तरफ से, इधर से भी उधर से. मैं कुछ पूछ रहा हूँ. आज का दिन है जागतिक मराठी दिवस, यानी इंटरनेशनल मराठी डे, आलमी यौम मराठी. हर जबान की अपनी अहमियत होती है. मैं जरा कुछ चीज़ें बोल रहा हूँ, फिर मैं कुछ चीज़ें आपको बताऊंगा. देखें उसकी अहमियत क्या है. जरा तो अपने मुंह में से बैग निकालो. आएगा इसको फोन पर से उतना बोल के दे दीजिए, खोल देंगे गैलरी में. तो वो तो एक बच्चे ने एक पोएम पढ़ा है संगणक. मैं अभी अरे मैंने तो भेजा दो पोएम आपको. देखो बच्चों, आज है यौम मराठी का. कोई दिन महाराष्ट्र में रहते एक दिन नहीं होना चाहिए, बल्कि रोज मराठी का दिन होना चाहिए, क्योंकि उसकी एक खास वजह है. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र आमचा राज्य आहे आणि मराठी जो आहे आमची राज्य भाषा आहे, यानी अपनी प्रथम भाषा है. प्रथम भाषा यानी पहली जबान, जिसको हम महाराष्ट्र में हमको हर एक को आना चाहिए. आपल्याला मराठी आलीच पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे, मराठी वाचता आली पाहिजे आणि मराठी समजता आली पाहिजे. आपको मराठी बोलना आना चाहिए, समझते आना चाहिए और पढ़ते आना चाहिए. ये तो है हमारा पहला जो मराठी की ताल्लुक से हमारी जिम्मेदारी है. क्यों? क्योंकि हम महाराष्ट्र में रहते हैं और महाराष्ट्र की पहली जबान कौन सी है? मराठी है. हर जबान की अपनी अहमियत होती है, जैसे मैंने पहले बताया. तो हर जबान, जैसे उर्दू है हमारी मादरी जबान, उसकी अपनी एक अहमियत है. हम लोग अंग्रेजी पढ़ते हैं क्योंकि उसकी अपनी एक अहमियत है, पूरी दुनिया की इंटरनेशनल जबान है. कोई जबान बोलता है, हर स्टेट में, महाराष्ट्र के अलग अलग स्टेट में वहाँ की जबान बोली जाती है, इसलिए कि उसकी अपनी अहमियत है वहाँ पर, वो लोग बोलने वाले हैं. जबानें जो है वो लोगों से राब्ता करने का काम करती है, लोगों से अपना कम्युनिकेशन मजबूत करने का और अपनी बात समझाने का जरिया होती है. सर ने यही सब बातें बताए हैं मराठी में. मैं उसको उर्दू बोल रहा हूँ. अभी एक संगणक के ताल्लुक से, संगणक के लिए उर्दू में क्या लफ्ज है आपके पास? वेरी गुड, वेरी गुड, कंप्यूटर. एक बच्चे ने मराठी में एक नज्म पढ़ा और वो मराठी में वो नज्म संगणक के, मैं कभी कल वो एग्जाम में राउंड लगा रहा था, तो एक बच्चा, हालांकि वो नहीं पूछना चाहिए उसको, मैं चीफ कंडक्टर की हैसियत से, तो एक बच्चा वो संगणक वर्ड आया वहाँ पे, तो पूछने लगा ये संगणक काय है? तो तुला माहित नहीं संगणक काय है? तो कह रहा, क्योंकि हम नहीं बता सकते उसको संगणक नहीं समझ रहा था.
तो कहने का ये मतलब है कि संगणक यानी कंप्यूटर, मराठी का लफ्ज है और कंप्यूटर को मराठी में संगणक कहते हैं। तो अब देखो ये बहुत जरूरी है क्योंकि हम मेरे कंप्यूटर के दौर में जी रहे हैं, तो हमको संगणक या इस किस्म के अल्फाज जो मराठी में उनको क्या बोलते हैं वो भी समझ में आना चाहिए, दौरे हाजिर की जरूरत है। मराठी क्यों अपनी अहमियत है, क्यों अहमियत है? इसलिए कि मराठी राज्य भाषा है। आप किसी भी दफ्तर में जाएंगे, किसी भी कार्यालय में जाएंगे, गवर्नमेंट के सरकारी शासकीय कार्यालय यानी जहाँ आपका काम है, चाहे आप बर्थ सर्टिफिकेट के लिए जाएं, चाहे आप जो है वो किसी डॉक्यूमेंट के लिए जाएं, कोई डोमिसाइल के लिए जाएं, तो आपको पहले तो फॉर्म जो है वो किसमें भरना है? मराठी जबान में। और दूसरा ये कि वहाँ जाने के बाद आपका सामना मराठी जबान जानने वाले अफसरों से होने वाला है, तो मराठी जबान जानने वाले अफसर से होने वाला है, तो मराठी, इसलिए आपको मराठी जबान आना चाहिए। समझ में आया? मैं आपसे जो कह रहा हूँ कि आप अगर मराठी की अहमियत को नहीं समझते, तो आज का दिन है, तो फिर आप कहीं के नहीं है महाराष्ट्र में। जो लोग बोलते हैं कि जबान को हम नहीं सीखेंगे या नहीं सीखना है उनको, वो गलत कर रहे हैं। क्योंकि मराठी यहाँ पर रहकर, महाराष्ट्र में रहकर, महाराष्ट्र में पैदा होकर, महाराष्ट्र में पल बढ़कर, महाराष्ट्र के में अंदर जिंदगी गुजार के अगर आप मराठी की अहमियत को नहीं समझते हैं, उसको अपनाते नहीं हैं अपनी रोजमर्रा की जिंदगी में, तो आप कुछ नहीं कर रहे हैं। इसका मतलब महाराष्ट्र का हक भी ज्यादा कर रहे हैं। इसलिए महाराष्ट्र में रहकर मराठी आपको आना चाहिए। ये मैं क्यों आपको इतना यानी उर्दू में भी क्यों बोल रहा हूँ, इसलिए कि आप लोग समझिए पहले उस बात की अहमियत को। हम बुनियादी तौर पर अभी रीडिंग ले रहे थे सर, और वो बच्चे पढ़कर सुना रहे थे, तो उसका कितना इंप्रेसिव रीडिंग होनी चाहिए, यानी कितनी बोलते उसको प्रभावशाली, कितना उसका असर होना चाहिए, मुतासिर कुन यानी पढ़ने का रीडिंग का अंदाज होना चाहिए। वो देखो मराठी भाषा दिवस के विष्णू वामन शिरवाळकर मराठी के कवी होते आणि त्यांच्या नावावर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी दिवस साजरा करतो। ये जो दिन है वो विष्णु वामन शिरवाळकर, जिनका कलमी नाम यानी शायद लोग अपना एक अलग नाम भी रखते हैं। वी वा शिरवाळकर यानी विष्णु वामन शिरवाळकर का एक नाम था, कलमी नाम, जिसके नाम से वो अफसाने, कहानियाँ और साथ में मेन है उनकी नज़में, कविताएं वो लिखे उन्होंने और कई किताबें उनकी है। और महाराष्ट्र के बहुत बड़े कवि कुसुमा गरज के नाम से वो लिखते थे, कुसुमा गरज। आप इनको पढ़ेंगे उतना अच्छा लगेगा, लेकिन वैसे रीडिंग कितनी मुतासिर होना चाहिए। तो मराठी के नज्म मैंने कल निकाला और पढ़ रहा था मैं, मुझको बहुत अच्छा लगा। आप जरा पहले सिर्फ सुने कि चार नारे दोन पाय किती विसंगत, चार नारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो। चार नारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो। पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारा बदलणार असतं, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारा बदलणार असतं। याच्याच नाव जीवन असतं, याच्याच नाव जीवन असतं, याचंच नाव जीवन असतं। देखो कितनों को समझी मराठी की ये इतनी खूबसूरत छोटी सी एक नज्म जो कुसुमा गरज, जिनका दिन आज हम मना रहे हैं। वी वा शिरवाळकर, विष्णु वामन शिरवाळकर, ये जो उत्तर है हमारे, इनके इसमें आज हम जागतिक मराठी दिवस मना रहे हैं। ये दिन उनकी एक नज्म मैंने आपके सामने पढ़ा, कितनों को समझी समझे ना तुम। देखो सुनकर एक आदमी, हमारी जबान क्या है जरा मुझको बताओ, उर्दू, वो भी हम सही नहीं बोलते,
इतनी गंदी जबान बोल रहे हैं, उर्दू को भी एक ऐसा अजीब जबान बना दिया है, इतना जिसमें ना तहजीब रह गई ना तमीज हमारे अल्फाज में, हमारे जुमलों में। और घर पर मोहल्लों में जो जबान सुनने को मिलती है उर्दू कतई नहीं है। लेकिन अब मैं दूसरी चीज बताता हूँ, तो दूसरी लगेगी इसमें। अब जरा सुनो आप कि एक बंदा जो घर में उर्दू बोलता है, पैदा होने से लेकर वो 22 साल 24 साल की उम्र में या 28 साल की उम्र में गल्फ में चला जाता है, सऊदी अरब में, यूएई में, यहाँ की जबान कौन सी जबान है? अरबी। अब अरबी हम सिर्फ कुरान मजीद या कायदे में पढ़े हैं, इसके अलावा हमको नहीं आती है। अब कुछ लोग 8वीं तक पढ़ रहे हैं जो किताब में, वो भी बहुत बुनियादी है। किसी ने उससे बहुत अरबी सीख लिया क्या? नहीं। लेकिन वहां जाकर 1 साल के अंदर एक बंदा फ्लुएंसी से अरबी बोलना सीख जाता है। किस वजह से सीखता है? जरा मुझको कुछ बच्चों को से जवाब चाहिए, किस वजह से सीखता है? क्यों? 1-1.5 साल में वो एकदम वेरी गुड बेटा, सुनकर, क्योंकि वहाँ सब अरबी बोलते हैं, अब वहाँ कोई दूसरी जबान बोली नहीं जाती। वेरी गुड। तो सुनकर सीखता है। यानी आपको क्या करना है? पहला काम मराठी अगर सीखना है तो सुनना है। एक पढ़े तो दूसरा सुने और वो बार बार सुने। कोई जबान को सीखने का, चाहे वो अंग्रेजी सीख रहे हो चाहे मराठी सीख रहे हैं, तो आपको क्या करना है? सुनकर उसको सीखने की कोशिश करना है, कंटिन्यूअस सुनना है। आप जितने खराब अल्फाज सुन रहे हैं उसकी वजह से आप खराब अल्फाज बोल रहे हैं। आप जितनी खराब भाषा सुन रहे हैं मोहल्लों में, गलियों में, इसी वजह से खराब भाषा का इस्तेमाल कर रहे हैं। अभी आपको अच्छा सीखना है तो उसके लिए आपको क्या करना पड़ेगा? सुनना पड़ेगा उसको ज्यादा से ज्यादा। और ये एक दूसरे के साथ में होता है। जब आप एक अपने साथियों के ग्रुप में बैठे तो बेकार की, फालतू की, गंदी बातों के करने के बजाय, बेकार की बातें करने की बजाय एक दूसरे को, मैं आज मैं पढ़ने लगता हूँ तो तुम सुनो, मराठी में पढ़ता हूँ, मैं अंग्रेजी पढ़ता हूँ, ऐसे करके आपकी मराठी या दीगर जबानें जो है वो बहुत अच्छी हो जाएंगी। ये है बुनियादी चीज। सुन लो जरा, मैंने पढ़ा था एक नन 4 नारे 2 पाए कितनी विसंगत, कितने अलग, अजीब, विसंगत, कितने अजीब है। हाँ, कितने अपोजिट है, यानी एक दूसरे के कॉन्ट्रास्ट में 2 पाए चल रहे हैं, 2 पांव, लेकिन कितने अपोजिट हैं। एक मागे अस्तो, एक उड़ा, एक साथ कभी दोनों नहीं आएंगे। कोई उछल के चलता है कि इसमें से कुछ दूसरे जानवर की मिसाल देंगे लोग में, ऐसे चल रहे अपने, कुछ लोग आते हैं अजीब अजीब हरकतें रोड पे करते हुए चलते हैं, तो लोग उनको बोलते हैं कि नहीं इंसान नहीं है। तो आप सोचेंगे, एक मागे असतो, एक जब पीछे होता है तो एक पुढे असतो। पुढच्याला, आगे वाले को पुढच्याला अभिमान नसतो, आगे वाले को गुरूर नहीं है, पकड़ नहीं है, घमंड नहीं है। मागच्याला अभिमान नसतो, और जो पीछे है उसको भी कमी का एहसास या बेइज्जती का या कमी का एहसास नहीं है। वो बोलता है ऐसा नहीं, अरे मैं पीछे क्यों हूँ या आगे क्यों हूँ, ऐसा कभी है क्या? नहीं है। कारण त्यागना माहित असता, क्योंकि उनको ये बात मालूम है, पता है, क्षणात सारा बदलना रखता, एक लम्हे में सब कुछ बदलने वाला है। एक लम्हे में सब बदल जाएगा। और वो क्या बदलेगा? एक आगे, जो पीछे वाला है वो कहाँ जाएगा? आगे जाएगा, और आगे वाला पीछे आएगा। याचक नाव जीवन असता, इसी का नाम क्या है? जिंदगी है। कभी कमी कभी बेशी चलती है। आप किसी जबान को जब दिलचस्पी लेंगे तो वो अच्छी लगेगी, ऐसे ही नहीं होगा। उसमें गरज जैसे बड़े शायर की नज़्मों को पढ़ना यह आपके लिए बहुत जरूरी है। एक और उनकी नज़्म मैंने निकाला था, वो भी मैं पढ़ता हूँ, मराठी माती, क्योंकि आज मराठी के ताल्लुक से सर ने इतनी अच्छी बात अब्दुल करीम बागवान सरांनी सांगितली आहे की मराठी भाषा काय आणि त्याचे महत्त्व काय, आपण महाराष्ट्रीयन असल्याने आपला कर्तव्य काय, आणि मराठी भाषा कशाला आपल्याला आलीच पाहिजे, समजता बोलता आलीच पाहिजे। ये जो चीज बहुत इंपॉर्टेंट इन्होंने सर ने बोली है, उसके ताल्लुक से एक नज़्म मैं आपको फिर से एक और
कुसुमाग्रज जी की पढ़कर सुनाता हूँ। जिसका उन्वान है मराठी माती। माझ्या मराठी मातीच्या लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीच्या लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या कोऱ्याला शिरा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या कोऱ्याला शिरा, हिच्या कुशीत जन्मले काळे कंखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कंखर हात, ज्याच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात, नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनाला पुढे सिंहासनाला पुढे कधी लावली न मान, हिच्या गगनात घुमे हिच्या गगनात घुमे आपले स्वातंत्र्याची ग्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समेतची ग्वाही, माझ्या मराठी मातीच्या लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागतील माय देशातील शिळा। मराठी की पूरी एक खूबसूरत नज्म जो मराठी मानुस के अभिमान को जाहिर करती है और उसके फख्र को, उसके गुरूर को कि भाई मैं मराठी हूँ, इस पर आपको वजह तौर पर फख्र करना चाहिए। जो चीजें मराठी में सर ने बोली है, मैं सिर्फ उसी को कोई नया नहीं बोल रहा हूँ, बल्कि मराठी के उसी जो तकरीर सर ने बुनियादी तौर पर पहले किए हैं और उसकी अहमियत जगाने पर जोर दिए हैं और उसकी अहमियत समझाने पर आपको जो है कोशिश की है उन्होंने, मैं उसी को आपको उर्दू में समझाया है। और ये 2 नज़्में मैंने कुसुमाग्रज जी की पढ़ी है। मैं आज चाहता हूँ कि आप भी पढ़ना सीखें, सुनना सीखें और सुनकर आप जरूर बहुत अच्छी मराठी बोलने भी लगेंगे, पढ़ने भी लगेंगे। और ये इसलिए भी जरूरी है कि हम अगर कोई बच्चा मुस्तकबिल में कॉम्पिटिटिव एग्जाम में या बड़े इम्तिहानों में शरीक होना चाहता है तो वो कहाँ से सीख पाएगा? आज मराठी उसको अच्छी होना चाहिए। कल अगर MPSC यानी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन के इम्तिहान में शरीक होना है, उसका मिजाज बन गया कि नहीं अब मैं कॉम्पिटिटिव लेवल पर सरकारी नौकरियां हासिल ऊंचे ओहदों पर जाना चाहता हूँ, तो तहसीलदार या वो जिला अधिकारी जैसे ओहदों पर जाना है, कमिश्नर जैसे ओहदों पे पहुंचना है, तो उसके लिए उसको कौन सा इम्तिहान पास करना है? उसको मराठी का MPSC इम्तिहान, जिसमें मराठी एक लाजमी सब्जेक्ट है। तो आप MPSC कब दे पाएंगे? जब आपकी मराठी अच्छी होगी। हम चाहते हैं हमारे स्कूल में इतने अच्छे जब मराठी के टीचर है, शाहिदा मैडम हो कि अब्दुल करीम बागवान सर हो या कोई और माजी के हमारे टीचर, सब ने बहुत अच्छा सिखाने की कोशिश की है और उन्होंने बहुत अच्छा सिखाया है। तो बच्चों ने मराठी पे अच्छी गिरफ्त हासिल की है। आप भी करेंगे, करना चाहिए। करेंगे कि नहीं करेंगे? क्या करेंगे उसके लिए? आप मराठी पहले तो सुनेंगे, टीचर जब सिखाते हैं कि एक लफ्ज डिक्शनरी पर कमांड, डिक्शनरी पर आपको कंट्रोल लेना है, रोज डिक्शनरी ज़्यादा से ज़्यादा देखना है मराठी की, और मराठी में उर्दू जो हमारी पहली जबान है, या मराठी में इंग्लिश, और उसके बाद में इस तरीके से आपको मराठी पर काम करना है। मैं ऐसा समझता हूँ कि आप इंशाअल्लाह जो चीज़ें मराठी की वो आपको सिखाने की कोशिश की गई है उसके ऊपर मेहनत करेंगे। आज का ये जो मराठी दिन इन लोगों ने मनाया, मैं इनका बहुत यानी शुक्रिया अदा करता हूँ, आपण त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मराठी दिवस जो आहे साजरा केला या आपल्या शाळेमध्ये अब्दुल करीम बागवान सर आणि शाहिदा मैडम, बाकी दीगर तमाम असातिज़ा, मुनाइम सर का, मुस्लिमा आपा जो यहाँ मौजूद रहे, कदीम, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। साथ ही साथ एक और चीज़ कि जो पैगाम आज का आप लेकर जाएंगे, घर में भी बोले कि भाई मराठी से भागना नहीं, हर जबान अपनी है। मैं एक और चीज़ समझाता हूँ कि हेब्रियो यानी इब्रानी जबान ये यहूदियों की जबान है, यहूदियों की जबान है।
हेब्रियू जबान बोलते हो, इब्रानी उसको उर्दू में बोलते हैं। ये इब्रानी जबान यहूदी लोग इस्राइल में या कहीं और मुल्क जहाँ जहाँ रहते हैं वो ये जबान का इस्तेमाल करते हैं। ये इब्रानी जबान हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपने दौर में जब ईमान लाए लोग और जब जो है हमारा दीन जो है वो फैला, तो ऐसा जरूरत पड़ी कि लोगों को दूसरी जबानें आना चाहिए ताकि वो हमारे दीन के पैगाम को आम करने के लिए दूसरी जगह जाएं तो उनको अपनी बात समझाने में आसानी हो। तो उन्होंने कई साहबा को कौन सी जबान सीखने की तरकीब दी? इब्रानी जबान, जो यहूदियों की जबान समझी जाती है। तो अभी आपको सोचना चाहिए इस वाक़े पर से कि हमको भी दूसरी जबानें सीखना चाहिए ताकि हम दूसरों की बात को समझ सकें और अपनी बात को अच्छे से समझा सकें। समझ में आया? इसलिए भी आपको ये जबान सीखना चाहिए। मैं आप सभी को मराठी दिन की जो है मुबारकबाद भी देता हूँ और मैं उम्मीद करता हूँ कि जितनी बात मैंने भी की है या सर ने की है, शायदा अमीश ने, और ये सर जो क्लास में सिखाते हैं ये इतने अच्छे टीचर हैं मराठी के कि अगर हमको ये टीचर मिले होते तो कम से कम मैं जो थोड़ा रुक कर मराठी बोल रहा हूँ आपके सामने ऐसी नहीं बोलता बल्कि अच्छी बोलता। और मैं आपको एक और बात बताता हूँ कि मुझको थोड़ा सा दुख भी है कि मेरे वालिद पूरे मराठी मीडियम से पढ़े हुए, गवर्नमेंट के अफसर रहे टेलीफोन डिपार्टमेंट में, वो मराठी के अफसर मराठी मीडियम से पढ़े हुए। उर्दू को से उनको दिलचस्पी थी तो अपने ज़माने में प्राइवेट से मैट्रिक उन्होंने उर्दू में अलग से सब्जेक्ट देकर बाद में पास किया था। फिर वो कई साल टेलीफोन डिपार्टमेंट में बड़े अफसर हैं, अभी भी अल्हम्दुलिल्लाह हयात है। मराठी बहुत अच्छी, आज भी 80 साल की उम्र में वो बोलते हैं बहुत अच्छी मराठी, और मराठी इतनी अच्छी बोलते हैं कि कई बार मराठी लोग जो है वो चौंक जाते हैं कि भाई वो किस अंदाज में बोल रहे हैं। तो ये एक बात है, लेकिन फिर भी मैं क्योंकि कहीं ना कहीं कुछ चीज़ों का इंटरेस्ट की कमी है वो रहा, इस वजह से भी यह माहौल वैसा नहीं मिल पाया। आपको अगर ये माहौल देने की कोशिश कर रहे हैं मराठी का, शायदा भी सर अब्दुल करीम बागवान सर, तो आप शायदा आपा को सुनो कि वो मराठी में बोल रहे हैं तो ये मत समझो कि वो मराठी में क्यों पढ़ाते, वो सही तरीके से पढ़ा रहे हैं मराठी में, आपको सीखने की जरूरत है। करीम सर मराठी में डायरेक्ट बोले तो मराठी में ही सुनो और मराठी में फर्स्ट रैंक सीखने की कोशिश करो तो इंशाल्लाह मराठी बहुत अच्छी आएगी। कितने लोग आज वादा करते हैं कि मराठी में सीखने के लिए वो अपना पूरा ध्यान पूरा तवज्जो लगा देंगे इंशाल्लाह। कब इसका रिजल्ट चाहिए मेरे को? अगले जून ही में चाहिए, जब आप फिर से स्कूल लौट कर आएंगे छुट्टियों के बाद, तो मैं देखूंगा कि आप कितने लोग मराठी में फ्लुएंसी से पढ़ भी रहे हैं साथ ही साथ बोल भी रहे हैं। इसके लिए आप मेहनत करेंगे। आपल्याला खूप असं अभिमान वाटतो की आमचे जे काही मुख्याध्यापक आहेत माननीय शफी मालकी सर, हे अतिशय ताणाश व्यक्तीचे, समजूतदारपणाने काम करणारे, प्रत्येक भाषेला महत्त्व देणारे, प्रत्येकाची मान मर्यादा राखणारे, सर्वांना समजून घेणारे, आणि मराठी त्यांची ऐकल्यानंतर असं वाटतंय की सर तुम्ही खरंच मराठी चांगल्या पद्धतीने अजून काही प्रतिक्रिया बोलू शकता, नक्कीच बोलू शकता, थोडं प्रयत्न केला तर एक चांगले मराठी शिक्षक देखील तुम्ही होऊ शकता। याची मी मनापासून आपल्याला अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही मराठी बोलू शकता। हा, आणि सरांनी जे काही कालपासूनच जीवन जी कविता कुसुमाग्रजांची सांगितली त्या जीवनाचा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा माणूस अभिमानानं पुढे मी अभिमान असं म्हणू नये आणि मागच्या माणसाला हे समजू नये की मी माग आहे म्हणजे माझा अपमान झालेला आहे, असं नाही। दोन्ही पाय महत्वाचे असतात। जसं नाण्याला दोन बाजू असतात, दिवस आणि रात्र असतो, बरोबर आहे? त्याच पद्धतीनं आपल्या शरीराला लागले दोन पाय, एक अभिमानाचा असतो, अपमानाचा। कधी समजू नये तो आहे मागचा आहे म्हणून पुढचा आहे, पुढचा म्हणून मागचा। अजून एक आणखी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा ही शासकीय भाषा आहे, सरकारी भाषा आहे। इंग्रजी आणि मराठी भाषा ही शासकीय भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेज आहे, म्हणून आपण त्याला शिकावं, समजावं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला घडवावं अशी अपेक्षा करतो। शेवटी मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सरांनी अतिशय वेळात वेळ काढून
दहावीची कामं आहेत, इतर दुसरी अनेक महत्त्वाची कामे आहेत, ते सर्व कामे मागे करून सावरून त्याला नाही मराठी दिवस आपण साजरा करूया असं त्यांनी सांगितले मला आणि मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद आणि मुस्लिम मॅडम आपले पण खूप खूप धन्यवाद आणि सरांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि वेळ काढून त्यांनी आपल्याला आम्हाला जीवनाची दिशा जीवन कसे जगावे ही खूप महत्त्वाची मौलिक तांत्रिक बाबी त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आम्ही नक्कीच आपले विचार आपले मनापासून त्याला मानूया आणि त्यानुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न करू नक्कीच. या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष गेल्यानंतर आपण आपल्या जागेतून जसं मॅडम सांगते किंवा सर सांगते खाने को नहीं है, मेरे पास रोजगार नहीं है, मेरे पास हमारे पास गरीबी है, ऐसा है वैसा है, हमारे पास रहने को जगह नहीं। लोग उन्हें जगह में रहकर बढ़ गए आगे क्योंकि उन्होंने अपने जो है मसाइल को खाना दिया, यानी मसाइल सॉरी मौके से यानी जो मौके उनको मिले उसका फायदा उठाया, समझ में? तो मौकों को खाना खिलाओ, मसाइल को भूखा रखो, मसाइल का शोर मत करो, बल्कि जो सॉल्यूशन है निकालते रहो उसका, और जितने मौके आपके हाथ में आते हैं आगे बढ़ने के, जिंदगी को तरक्की देने के, उसका फायदा लो। ये क्यों जरूरी है? क्योंकि इसकी बुनियाद पे आप आगे बढ़ जाएंगे, कई लोग इसी बुनियाद पे आगे बढ़े। अभी जो लोग गरीबी का बहाना नहीं करते वही आगे बढ़ेंगे। पीछे मुझको कई लड़के ऐसे मिले कि जो बहुत गरीब थे, कोई वकील बना हुआ है, आज कोई इंजीनियर बना हुआ है, कोई डॉक्टर बना हुआ है, उनकी भी गरीबी थी, उनके भी मसाइल थे, उनके भी प्रॉब्लम थे, लेकिन उन्होंने मसाइल का शोर नहीं किया, बल्कि उन्होंने क्या किया, मसाइल को एक तरफ रखकर जो कुछ अपॉर्चुनिटी यानी मौके उनको मिले उसको उन्होंने फायदा लिया। आप में से कितने लोग ऐसा सोचते हैं कि नहीं मैं भी अच्छे मौके मिलेंगे जिंदगी में आगे बढ़ने को, उसको आगे यूज करता जाऊंगा और आगे बढ़ूंगा? ऐसे कितने लोग हैं? करेंगे? तरक्की आपकी है। और एक बात, आप तरक्की कर लेंगे तो क्या कोई हफ्ता वसूल में आना है क्या हमको? मैं आऊँगा कि हफ्ता वसूल को लाओ दो, तुम इतना कमाते हो उनको देना, ऐसा है क्या? ये आप अपना है, हमारा कुछ नहीं होता, लेकिन आप आगे बढ़ जाओ, हमको वो बहुत मुश्किल है कि टीचर जो है आपके लिए वही चाहते हैं। करोगे आप लोग? 7वीं में हो या 8वीं क्लास में हो, मैं जानता हूँ 10वीं क्लास तक जाते जाते पूरा एटीट्यूड बन जाना चाहिए कि क्या सीखना है, कौन सी चीज़ों से दूर भागना है और कौन सी चीज़ों के करीब जाके उसको अपनाना है। ठीक है? अल्लाह